14 डिसेंबर 1934 मध्ये हैदराबादच्या त्रिमूलगिरी इथे त्यांचा जन्म झाला. हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून अर्थशास्त्राचं शिक्षण त्यांनी घेतलं. लिंटास या प्रख्यात जाहिरात संस्थेतून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. लिंटासमध्ये कॉपीरायटर म्हणून त्यांनी काम केलं. 900हून अधिक जाहिरातींचा त्यांना अनुभव होता. 1973 साली मोठ्या पडद्यावर त्यांनी पदार्पण केलं. अंकुर हा पहिला चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला. चित्रपटातून सामाजिक, राजकीय, रूढी परंपरा असे वेगवेगळे विषय प्रभावीपणे मांडले. निशांत, मंथन, भूमिका, सुस्मन हे त्यांचे प्रसिद्ध चित्रपट आहेत. भारत एक खोज या सुप्रसिद्ध मालिकेची निर्मिती आणि दिग्दर्शन त्यांनी केलं. 1976 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तर 1991 साली पद्मभूषण पुरस्काराने त्यांचा सन्मान केला. 2005 साली दादासाहेब फाळके पुरस्कारही त्यांना प्रदान करण्यात आला. 2018 साली व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे? अतिशय प्रसिद्ध, विचारवंत अशा प्रकारचा एक दिग्दर्शक त्यांच्या रूपाने ते आपल्यातनं निघून गेले आहेत. मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि निश्चितच आमच्या सिनेसृष्टीचं आणि विशेषतः जी काही एक आमचं क्रिएटिव्ह विश्व आहे याचं एक मोठं नुकसान त्यांच्या झाल्याने झालं आहे.